नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा शिरामे, रायना धामणगाव रेल्वे, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। आज अमरावती आपण या तालुक्यामध्ये आलो आहे आणि ज्या कंपनीच्या माध्यमातून इथं आलो त्या कंपनीचं नाव आहे किवा कायपो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड लुधियाना। आपली कंपनी हे टोटल सेंद्रिय शेतीवर काम करते। तर इथं जे शेतकरी आहे त्यांनी आपल्या कंपनीची सेंद्रिय उत्पादने हरभरा या पिकावर वापरला आहे आणि छानपैकी रिझल्ट आला आहे। तर आपण त्यांच्या शब्दात व त्यांच्या वतीने जाणून घेऊ की रिझल्ट कसे आले आणि त्यांनी प्रोडक्ट कोणते यूज केले। नमस्कार सर। नमस्कार। तुमचा संपूर्ण परिचय द्या। माझं नाव अंकुश कृष्णराव भांडे, राहणार डवरगाव, तालुका जिल्हा अमरावती। तुमच्याकडे एकूण शेती किती आहे सर? 5 एकर शेती आहे। 5 एकर शेती आहे। 5 एकर शेतीपैकी हा जो हरभऱ्याचा प्लॉट दिसते सर, हा किती एकराचा प्लॉट आहे? पूर्ण 5 एकर। पूर्ण 5 एकराचा प्लॉट आहे। हा 5 एकराचा प्लॉटावर जे आपली ट्रीटमेंट झालेली आहे, काय काय प्रोडक्ट घेतले सांगू शकता का? आपण एकच फवारणी केली आहे तुमची। काय मारलं त्याच्यामध्ये? ग्रोथ घेतलाय, ग्रोथ मायक्रोन्यूटन आणि एक तो पुडा, 1 किलोचा पुडा ऑर्गॅनिक मॅनवर आणि एक स्टिकर, एक 82 नावाचं ते औषध पण वापरलं। ही फवारणी करून किती दिवस झाले तुम्हाला? आता मला झाले 12 दिवस। 12 दिवस झाले। ही फवारणी केल्यानंतर किती दिवसात आपल्या पिकामध्ये फरक दिसला सर? मला लगेचच 5व्या-6व्या दिवशी चांगले सुंदर रिझल्ट भेटले। काय फरक आहे सर पिकामध्ये? पिकामध्ये म्हणजे ब्रँचेस केली, ब्रांचेस आहे, फुटव्याचं प्रमाण चांगलं आहे, फुटव्याचं प्रमाण खूपच आहे। ओके सर। हा, आणि हरभऱ्यानं वाढ पण घेतली। हां, हरभरा हिरवा कंचा आहे, क्वालिटी मेंटेन आहे बिलकुल ओके सर। पद्धतशीर। तुम्ही जे हे रिझल्ट घेतले याच्यामध्ये तुम्ही समाधानकारक आहे? एकदम। आणि सर तुमच्या बाजूनं समजा जे केमिकल पद्धतीचे जे आहेत त्यांच्यामध्ये नाही, हा आपल्या ऑर्गॅनिकमध्ये काय फरक आहे? म्हणजे प्लाटामध्ये फरक आहे म्हणजे चणामध्ये हरभरामध्ये काय फरक आहे? चांगला फरक आहे सर। म्हणजे कसं त्यांचं मी आता हरभरा पाहत आहे तर त्यांचा हरभऱ्यानं एवढं विशेष फुटवेनी काढले आहे। फुटव्याचं प्रमाण कमी आहे, तो सरळच वाढत आहे, उभाच वाढत आहे समजा। अच्छा। आणि आपला जो दिसते याच्यात क्वालिटी म्हणजे कशी आहे, ब्रँचेस तर खूपच केले आहे हां, पण वाढही चांगली घेतली आहे आणि एक पाहाला एकदम वेगळाच दिसते। त्यांचं शेतपा आणि आपलं शेतपा म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे। हा, बिलकुल बिलकुल। त्याच्यानंतर सर जे खर्चाचा बाब म्हणू आपण ह्या प्रोडक्टचं, हो, तर खर्चाच्या दृष्टीने प्रोडक्ट कसे आपले? एकदमच 50% म्हणजे आपल्याला जिथं आपण याच्यावर कृषी केंद्रातून जे औषधं आणतो त्याच्यावर आपण 100% खर्च करतो, हो, हा बिलकुल 50% खर्च आहे। अच्छा सर, तर ह्या खर्च परवडणार आहे? ह्या एकदम आजची जी कंडिशन आहे, जे शेतकरी आज केमिकल पद्धतीने शेती करतात, आज खर्च वाढलेला, कुठेतरी उत्पन्न कमी झालेलं आहे। तर उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या कंपनीला जोडलं पाहिजे। तर तुमच्या मते शेतकऱ्यांना 2 शब्द काय मार्गदर्शन कराल? म्हणजे शेतकऱ्यांना मी हेच मार्गदर्शन करू शकतो की आता दिवसांदिवस कसं आहे, खर्च जर जास्त होत असेल आणि उत्पन्न कमी होत असेल तर आपण मागं याचं लक्ष नाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने। हा, म्हणून मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की आज जी मी जैविक शेतीचं औषध वापरलं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या औषधाचा वापर करावा। कारण का जिथं आपल्याला आज 500 रुपये लागत आहे, ते कृषी केंद्रात हे औषध आपण 200 रुपयातच आणत आहे, तर आपला फायदा आहे। आणि आपण जर अशी एका पिकावर 4 फवारे काढतो म्हटलं तर खूप फायदा आहे। आणि कास्तकार म्हटलं म्हणजे वर्षाचे 2 ते 3 पिकं आपण घेतो। हा, म्हणजे आपला खूप मोठा फायदा आहे। याच्यावर आपली वार्षिक बचत खूप होऊ शकते। म्हणजे आपला खर्च वाचेल आणि जो खर्च वाढलेला आहे तो खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल। ठीक आहे सर। तर तुम्ही हे पहिला जो फवारणी केली याच्यामध्ये तुम्ही समाधानकारक आहे? खूपच। याच्यानंतर सर जे फुल, आता जे पिकाची कंडिशन आहे, आता आपल्याला घ्यायचं आहे फुल अवस्था, म्हणजे फुलांची संख्या वाढवणे, मादी फुलांची संख्या वाढवणे, रूपांतर चलपात। त्याच्यानंतर सर एक घ्यायचं आपल्याला, जसं घाटी आता हरभऱ्यावर खालून भरतात, जसं 30% भरायला सुरुवात झाली तर भरणसाठी घ्यायचं आहे। दाण्याची साईज, वजन, क्वालिटी, चमक याच्यासाठी। तर हे उरलेले वरचे जे 2 फवारणी आहे सर, हे करायचे का सर? बिलकुल बिलकुल। आता मला बिलकुल यांची पूर्ण शेवटपर्यंत हे ट्रीटमेंट घ्यायचं। बरं, ठीक आहे सर। तर तुमचं 2 मिनिटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद सर।